काँग्रेस उभारी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवनवीन प्रयोग करत आहे आणि काँग्रेसने संघटन सर्जन हे अभियान सुरू केलेलं आहे। या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। सर, काँग्रेस नव्याने उभारी घेण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे। आता देखील कार्यकर्त्यांना कार्यकर्ते जोडण्यासाठी प्रयोग करत आहे। त्या संघटन सर्जन हे अभियान तुम्ही सुरू केलेलं आहे, काय ते अभियान आहे, कशा प्रकारे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम राबवला आहे? काँग्रेस पक्षाला संघटनात्मक पातळीवर मजबूती देण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशभर संघटन सृजन म्हणून काँग्रेसचं हे अभियान सुरू आहे। त्याची महाराष्ट्रातली सुरुवातही आजपासून झालेली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सिनियर लीडर त्यांना वेगवेगळे महाराष्ट्रातले जिल्हे विभागून दिलेले आहेत। ते 7 ते 8 दिवस त्या जिल्ह्यात मुक्कामी थांबणार आहेत। काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी, महिला कार्यकर्त्या, युवक, NSYचे कार्यकर्ते, OBC विभाग, अल्पसंख्याक, SC ST काँग्रेस, व्यापारी सेल, अशा काँग्रेसशी संबंधित सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत। नवे जिल्हाध्यक्ष, नवे संघटनात्मक बदल होण्याच्या दृष्टीनं हे संघटन सृजन अभियान अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक मोठं ट्रेनिंग इथं झालं की हे अभियान कसं राबवलं जाणार आहे, त्यातून काय अपेक्षित आहे। तर विचारावर निष्ठा असलेले, लोकांमध्ये पत असलेले, लढण्याची जिद्द असलेले, भारतीय जनता पक्ष RSSच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्याची क्षमता असलेले जिल्हाध्यक्ष निवडून काँग्रेसचा जो आजपर्यंतचा इतिहास आहे, काँग्रेसची जी कामं आहेत आज या देशामध्ये केलेली, ही सगळी लोकांमध्ये घेऊन जाण्याची क्षमता असलेलं नेतृत्व या संघटन सृजनच्या माध्यमातून शोधण्याचा आणि त्यांना संधी देण्याचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मानस आहे। त्याचा भाग म्हणून आज हे सगळं संघटन सृजन अभियान राबवण्यात आलं। हे अभियान एका महिनाभरामध्ये कंप्लीट होणार आहे आणि नवे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत। त्या दृष्टीनं हे संघटनात्मक मजबूतीसाठी हे अभियान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। संघटनात्मक मजबूतीसाठी तुम्ही वेगवेगळे प्रयोग करताय, जसं मी पहिलंच म्हटलं की, परंतु काय होतं की काँग्रेसला ज्यावेळेस स्वतः काँग्रेसला सावरण्याची गरज होती, हेच कार्यकर्ते जे काँग्रेसच्या भट्टीमध्ये तयार झालेले आहेत ते कालांतराने काँग्रेसला सोडून जात आहेत। असं का होतं आणि ते समजा सोडून जात असतील त्याच्यासाठी काँग्रेस काय प्रयत्न करते की ते आपल्याच पक्षामध्ये थांबावं? ज्यांना सत्तेच्या सावलीखालीच राहायची सवय होती त्यांना संघर्षाचं ऊन नको आहे। संघर्ष करायला न धजावणारे, संघर्ष न करणारी मंडळी पटकन सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसतायत। त्यामुळे ते गेले म्हणून काँग्रेस थांबणार नाही, ते गेले म्हणून काँग्रेस कमी पडणार नाही। जनतेच्या प्रश्नासाठी जनतेमधून नेतृत्व तयार करून काँग्रेस पक्ष पुढे जाणार आहे। जी लोक आज काँग्रेसच्या वाईट काळामध्ये सोबत आहेत, सगळे नेते जे 11-12 वर्षाच्या विरोधी सरकारमध्ये असून सुद्धा जिद्दीनं बोलतायत, लढतायत, विधिमंडळावर लढतायत, रस्त्यावर लढतायत, आपापल्या जिल्हा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या दंडेलीला, हुकुमशाहीला जी लोक लढतायत ते उद्याचं काँग्रेसचं भविष्य असणार आहे। त्यामुळे सोडून घेणाऱ्याचा आम्ही विचार करत नाही। जे आता आहेत आणि लढतायत ते परिणामकपणे कसे काँग्रेस लोकांमध्ये घेऊन जातील आणि येत्या निवडणुकांमध्ये, काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत आणि 2029च्या विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ताकदीनं या अभियानकडे बघतोय। जे सोडून गेले ते गेले, ते स्वार्थी होते, ते सत्तेच्या सावलीत राहायला चटावलेले होते। आता लढणारे कार्यकर्ते, जनतेच्या प्रश्नावर निर्भयपणे आवाज उठवणारे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे, त्यांच्या भरोश्यावर काँग्रेस पुढे जाईल। सरकार, जे केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे, ते म्हणते की नक्षलवाद हा मुक्त झालेला आहे। पण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करताना काल लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे असं म्हणाले की डाव्यांसोबत सरकार स्थापन करून काँग्रेसच्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने नक्षलवाद हा गावापासून मोठमोठ्या राज्यापर्यंत फोफवलेला आहे। या विधानाकडे, त्यांच्या विधानाकडे तुम्ही कसं वाटतं? खासदार श्रीकांत शिंदे यांचा अभ्यास थोडा कमी पडलेला असावा। डावे पक्ष आणि नक्षलवादी याच्यामध्ये फरक असतो, त्यांनी त्यांच्या वडिलांना ते बसून एकदा नीट समजून घेतला पाहिजे। नक्षलवाद्यांनी हातात शस्त्र घेतलं होतं, नक्षलवादी संविधान मानत नव्हते, नक्षलवादी आपल्या पोलीस बांधवांचे, आदिवासी बांधवांचे हत्या करायचे, हे कधीही काँग्रेसला मान्य नव्हतं। इव्हन छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचे 20 ते 22 नेते या नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून बॉम्बस्फोट करून ठार मारलेले आहेत। त्यामुळे नक्षलवाद्यासोबत आम्ही पश्चिम बंगालमध्ये लढलो, महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद मुक्तीच्या दिशेनं काँग्रेसचं सरकार असताना मोठं काम केलं। देशभर मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्षलवाद मुक्तीच्या दिशेनं पी चिदंबरम साहेब गृहमंत्री असताना ताकदीनं आम्ही लढलेलो आहोत। नक्षलवाद काय आहे आम्हाला सांगायची गरज नाही। संविधान न मानणारे आणि हिंसा मानणारे यांना आम्ही कधीच जवळ केलं नाही। डाव्या पक्षासोबत आमची आघाडी होती। जे डावा पक्ष शेतकरी कामगार पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये होता, या महाराष्ट्रामध्ये श्रीपाद अमृत डांगे असतील, या महाराष्ट्रामध्ये आमच्या धाराशिवचे भाई उद्धवराव पाटील असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, शाहीद अहमद शेख असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शहीद भगतसिंग असतील, ही सगळी मंडळी डाव्या विचाराला मानायची ना। त्यामुळे डावा विचार आणि संसदीय राजकारण करणारे, भारतीय राज्यघटना मान्य असलेले असे पक्ष, ज्योती बसूंना तुम्ही नक्षलवादी म्हणणार आहात का? 30-35 वर्ष बंगालच्या मुख्यमंत्री लोकांमधून निवडून आलेला माणूस,
हे सगळे हरकिशन सुरजित यांच्यासारखा माणूस असेल, तर संविधानावर निष्ठा असलेले अहिंसेचं तत्व मानणाऱ्या डाव्या पक्षांसोबत कित्येकाची आघाडी होती. ते ज्या भारतीय जनता पक्षासोबत आज श्रीकांत शिंदे सत्ता भोगतायत, त्यांचे वडील मंत्रीपद भोगतायत, त्यांनी पण डाव्यांसोबत कधी काही जाऊन खांद्यावर हात ठेवलेला आहे ना. अटल बिहारी वाजपेयी डाव्या विचाराचे होते ना, इंटरनेटवर सर्च करून बघा एकेकाळी. त्यामुळे डावा विचार वेगळा, नक्षलवाद वेगळा. नक्षलवादासोबत काँग्रेसनं संघर्ष केलेला आहे. नक्षलवाद संपवण्यामध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आमच्या लोकांना त्यात शहीद व्हावं लागलेलं आहे. त्यामुळे नक्षलवाद वेगळा आणि डावे पक्ष वेगळे. श्रीकांत शिंदेंनी त्यांचा अभ्यास वाढवावा. काँग्रेसला उभारी मिळावी, काँग्रेस पुन्हा एकदा उभारावी यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करतात. काल नुकताच तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत धाराशिव शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांशी जी यात्रा होती ती काढली. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस खऱ्या अर्थानं खरंच उभारी घेत आहे की लोक साथ पण देत आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याच्या मुद्द्यावरून, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून, हमी भावाच्या मुद्द्यावरून, खताच्या किमती वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यात प्रचंड नाराजी आहे. कांद्याचा भाव वाढलेला नाही, सोयाबीनचे भाव वाढलेले नाहीत. हमी भाव देतो म्हणले होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणले होते, नाही केलं. महागाई कमी करतो म्हणले होते. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना महागाईचा किती चटका बसतायत. आज जे तेल 2014ला खायचं तेल 60 रुपये किलो होतं, ते आज 150 रुपये किलो पर्यंत गेलं ना. जे पेट्रोल डिझेल 57, 58, 60 रुपये झालं तरी रस्त्यावर भाजपवाले मोर्चे काढायचे, ते आज 100 रुपयापर्यंत गेलं ना. खायचं तेल असेल, साखर असेल, गोड तेल, ह्या सगळ्या गोष्टीचे भाव वाढले ना. त्यामुळे आम जनता पिचलेली आहे. त्यांचा आवाज काँग्रेस आहे, शेतकऱ्यांचा आवाज काँग्रेस आहे. अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढतायत, महिला भगिनीवर अत्याचार वाढतायत. आमच्या भोंदूभावांनी महाराष्ट्रामध्ये थैमान घातले. सगळे मंत्री यांचे अधिकारी घेऊन येतात भोंदूभावाला. लहान मुली आमच्या गायब होत आहेत, मराठी शाळा बंद होत आहेत. तर ह्याचा आवाज आम्हाला द्यावा लागेल जनतेचा. त्यासाठी आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेच्या प्रश्नावर जे आवाज उठवतात त्याच्यासोबत जनता असते. जनतेचे तुम्ही आवाज आहात, जनतेचे प्रश्न मांडताय, पण याचं ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस जनता काँग्रेसला साथ देताना पाहायला मिळत नाही. चढउतार असतात सगळ्या पक्षांच्या आयुष्यामध्ये. काँग्रेस पक्षाचे 40 पेक्षा जास्त नगराध्यक्ष झाले ना. जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची लोक निवडून आली खणखणीतपणे. 16 आमदार आहेत माझे, 13-14 आमचे खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये, हे निवडूनच लिहिले आहेत ना. त्यामुळे सत्तेच्या साठमारीमध्ये आम्ही मतपेट्या फोडल्या नाहीत. आम्ही तुमच्या ईव्हीएम मशीन मॅनेज करत नाही. मतदार याद्यामध्ये आम्ही बोगस मतं घालत नाही. मतं आम्ही विकत घेत नाही. संजय गायकवाडांसारखी दहशत करत नाही. आम्ही मारामाऱ्या करत नाही. आम्ही जाती धर्माच्या नावावर, आरक्षणाच्या नावानं आम्ही भांडणं लावत नाही. मंदिर मस्जिदीच्या नावावर भांडणं लावत नाही. म्हणून आम्ही कदाचित मागे पडलेले असू, पण महागाईच्या प्रश्नावर, शिक्षणाच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही मैदानामध्ये आहोत. महाराष्ट्रातली जनता काँग्रेसला पुन्हा पूर्ववैभव दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते काँग्रेसचे प्रवक्ते हनुमान पवार. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.